हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत आलूचे चिप्स। त्यासाठी मी इथे थोडेसे आलू घेतलेले आहे। आता यांना आपण सोलून घेऊया। आलू सोलत असताना सोलून झालं की लगेच पाण्यात टाकायचे, नाहीतर ते काळे किंवा लाल पडू शकतात। सगळे आलू सोलून झालेले आहेत। आता आपण यांना किस करून घेऊया। सॉरी, चिप्स बनायचे आहेत, तर आपण यांचे आता चिप्स बनवूया। थिकनेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा। मला थोडेसे जाड आवडतात, कारण की काय ना, जर आपण पातळ केले एकदम, तर जेव्हा आपण तळतो आलू चिप्स, तेव्हा त्या चिप्सला ना तेल पकडून राहते। आणि जर जाड आपण थोडेसे बनवले तर त्याला तेल पकडून नाही राहत आणि ते खायला पण छान वाटतात। तुम्हाला मी दाखवते। ही बघा, आलूची थिकनेस मी एवढी ठेवलेली आहे। अशाच प्रकारे आपण सगळ्या आलूंचं असे चिप्स बनवून घेऊया। आपले सगळे चिप्स करून झालेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, या चिप्सला 2-3 पाण्याने धुवायचं आहे, कारण याच्यामध्ये जे स्टार्च असेल त्यामुळे आपले पापड लाल पडू शकतात। कारण आपण साठवणीत ठेवतो, वर्षभरासाठी बनवतो, त्याच्यामुळे आपण यांना छान स्वच्छ धुवून घेऊया। बघू शकता, मी छान स्वच्छ पाण्याने धुतले आहे। आता यात कुठेही स्टार्च नाही आहे, एकदम ट्रान्सपरंट आहे। आता आपण यांना शिजवून घेऊया। मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे उकडायला, आणि यामध्ये थोडंसं आपण मीठ घालूया। बरेच लोक काय करतात, सायंकाळी चिप्स बनवून रात्रभर पाण्यामध्ये ठेवतात आणि त्यामध्ये तुरटी टाकून ठेवतात। आपल्याला तसं नाही करायचं आहे। त्याच्यामुळे काय होते, जास्त तुरटी असल्याने आणि रात्रभर भिजत असल्याने तुरटीच्या पाण्यामध्ये चिप्स काही कालानंतर, म्हणजे जसं 6 महिन्यानंतर किंवा 2-3 महिन्यानंतर ते लाल पडायला सुरुवात होतात आणि एकदम काळसर पडतात। त्याच्यामुळे आपल्याला इथे फक्त 2-3 वेळा अशी एक तुरटीचा तुकडा असं फिरवायचा आहे। फक्त आपल्याला भिजत नाही घालायचं आहे तुरटीच्या पाण्यामध्ये, फक्त आपल्याला फिरवायचं आहे। सेम प्रोसेस आपल्याला इथे करायची आहे। उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला 2 ते 3 वेळा तुरटी अशी फक्त फिरवायची आहे। आपलं पाणी छान उकडलेलं आहे। आता आपण यामध्ये चिप्स घालूया। हळूवार घालायचं, नाही तर पाणी हातावर उडेल। आपल्याला यांना जास्त शिजवायचं नाही आहे, फक्त 60% शिजवायचं आहे। जास्त शिजवलं की तुकडे पडतात आणि आपल्याला वाळू घालायला पण त्रास होईल। आपले चिप्स पूर्णपणे छान शिजलेले आहेत। सांगितल्याप्रमाणे 60% शिजवायचं आहे यांना। आता आपण यांना स्ट्रेन करून घेऊया। इथे माझ्याकडे परडा आहे। आता याच्यावर मी एक सुती कापड घालते आणि त्यावर आपण चिप्स वाळू घालूया। बघू शकता, छान कलरफुल कापड आहे। माझ्याकडे हा स्कार्फ म्हणून होता, त्याला मी घेतलेला आहे। आता आपण यावर चिप्स वाळत घालूया। अशा प्रकारे सगळे चिप्स आपल्याला वाळून घ्यायचे आहेत। आपले सगळे चिप्स टाकून झालेले आहेत। आता मी याला टेरिसवर नेऊन ठेवते। मी हे चिप्स 2 दिवस छान उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत। आता आपण यांना तोडून बघूया। इथे मी तेल तापायला ठेवलं आहे। आपले चिप्स छान तळून झालेले आहेत। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। थँक्यू सो मच।